नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। श्रीरामपूर दरोड्याच्या तयारीत असलेल्या 4 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्यात। 4,26,700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, 2 गुन्ह्यांची उकल। श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव शिवारात काळभैरवनाथ मंदिराचे कमानी समोरच्या पुलाजवळ दरोडा घालण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या 4 संशयितांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरने जेरबंद केलाय। स्वरूप उर्फ गुंड्या डिस्चार्ज कारे, दर्या बरांड्या भोसले, आजब्या महादू भोसले, राहणार बांबरगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी पळून गेलेल्या इसमांची नावे रवी उर्फ रवींद्र मुबारक भोसले, सोहेल पठाण, दोन्ही राहणार गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगितले। वरील 4 संशयितांकडून दरोडा टाकण्यासाठी लागणाऱ्या हत्यारासह एकूण 4,26,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तसेच श्रीरामपूर व नेवासा या परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने, श्रीरामपूर, अहमदनगर। गंगापूर तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चार्ज काळे व त्याचे काही साथीदार हे बेलापूर ते पडेगाव जाणाऱ्या रोडवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबले असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती प्राप्त झालेली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI गोरे व स्टाफ यांना कारवाई कामी नेमण्यात आलेलं होतं। स्टाफने आपल्या कर्मचाऱ्यांसह जाऊन तेथे गेले असता त्यांना मोटरसायकलवरती दोन मोटरसायकलवरती 6 इसम हे संशयास्पद दिसले। त्याप्रमाणे पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतलं। रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चार्ज काळे याच्यासह त्याचे 4 साथीदारांना ताब्यात घेण्यामध्ये पथकाला यश आलेलं आहे व 2 इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले आहेत। त्यांना ताब्यात घेतलं असता त्यांच्या कब्जामध्ये साधारण 1 तलवार, 1 एअर पिस्टल, चाकू, मिरचीपूड तसंच 31 ग्रॅम सोन्याचे दागिने हे मिळून आलेले आहेत। त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी नेवासा आणि श्रीरामपूर शहर येथे 2 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे। साधारण 4,26,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे।